नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। भाजपला चांगले दिवस आले असताना माझे बाबा जिवंत पाहिजे होते, किरण जोशी यांनी केली भावना व्यक्त। भारतात राहणारा हा हिंदूच आहे। भाजपची विचारसरणी ही हिंदुत्वावर चालत आहे। भाजप पक्ष कार्यकर्त्यांच्या भरोशावर घराघरापर्यंत पोहोचला। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आणि निष्ठावान किरण जोशी यांची विदर्भ सत्यजित लाईव्हचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी मुलाखत घेतली। यावेळी किरण जोशी म्हणाले की माझे वडील सुरेश जोशी हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते। त्यावेळी भाजप वाढवण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले। मेहकर शहरात किंवा ग्रामीण भागात भाजप वाढवण्यासाठी माझ्या वडिलांनी अतिशय मेहनत घेतली। भाजप पक्षाला आज रोजी चांगले दिवस आले आहेत, त्यामुळे यावेळेस माझे बाबा जर जिवंत असते तर त्यांना नक्कीच आनंद झाला असता। त्याचबरोबर भाजप हा हिंदू विचारसरणीचा पक्ष आहे, त्यामुळे निवडणुकीच्या दरम्यान भाजप हा हिंदुत्ववादी विचार घेऊनच प्रचार करत असतो। कार्यकर्त्याच्या भरोशावर भाजप पक्ष आज भारत देशात घराघरापर्यंत पोहोचला आहे, असे भाजपचे किरण जोशी यांनी सांगितले। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी उद्धव फंगाळ। आपण आहोत आज मेहकर शहरामध्ये। आपल्या सोबत आहेत किरण भाऊ जोशी, जे भाजपचं काम करतात। त्यांच्या वडिलांची पार्श्वभूमी अतिशय जुनी आहे। सुरेश मामा जोशी हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते, सक्रिय कार्यकर्ते आणि त्यावेळचे भाजपचे एक मान सन्मानाचे नेते होते। मेहकरच नव्हे तर मेहकर तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये जे भाजपचे वरिष्ठ नेते होते त्यांच्या सुरेश मामाचा शब्द त्यांच्याजवळ सुद्धा एक मान सन्मानाचा हे होता। त्यावर सुरेश मामा यांनी भाजपच्या माध्यमातून हळूहळू सर्व ठिकाणी भाजप वाढवण्याचं काम केले होते। त्यांचे चिरंजीव आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत एक भाजपबद्दल, वडिलांबद्दल किंवा येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीबद्दल काही गोष्टी बोलूया, कारण भाजपने यावेळेस युवकांना संधी देण्याचे आवाहन केलेले आहे आणि मेहकरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये महायुती आहे। म्हणजे महायुतीच्या माध्यमातून येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत युवकांना संधी मिळेल का? भाजपचे उमेदवार नगरसेवक असो, नगराध्यक्ष असो, यासाठी इच्छुक आहेत का नाही? किंवा महायुतीमध्ये भाजपला मान सन्मानाची वागणूक मिळायला पाहिजे का? जागा किती मिळायला पाहिजे किंवा काय गोष्टी आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। किरण भाऊ नमस्कार। नमस्कार, तुमच्या विदर्भ सत्यजित चॅनल मध्ये स्वागत आहे। धन्यवाद फंगाळ साहेब। सगळ्यात पहिले तर मी तुमचं स्वागत करेन की तुम्ही या तुमच्या विदर्भ सत्यवादी या सत्यजित या पत्रकारितेतून एक सामान्य कार्यकर्त्याला कुठेतरी त्याची वाचा फोडण्यासाठी त्याला एक व्यासपीठ उपलब्ध करून देता। खरं पाहिलं तर तुम्ही ज्या पद्धतीने आता सध्या माझा परिचय करून दिला की एका निष्ठावंत आणि भारतीय जनता पार्टीसाठी समर्पित अशा एक त्यागी मूर्ती म्हणजे आमचे वडील, त्यांचा मी पुत्र आहे, याचा मला फार अभिमान आहे। भारतीय जनता पार्टीचा जो काळ म्हणजे ज्या काळात केवळ 2 खासदार संपूर्ण भारतात निवडून यायचे, अशा वेळी अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये आमची भारतीय जनता पार्टीचं जे काम आमच्या वडिलांनी केलंय ते आम्ही अगदी जवळून पाहिलेलं आहे। आणि आज जे भारतीय जनता पार्टीचं चित्र दिसतंय, असं कुठेतरी वाटतं की आपले वडील हे आज असायला हवे होते। आज ते जर असते तर भारतीय जनता पार्टीचा त्यांना खूप आनंद असता। खरं तर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचा जो काळ होता म्हणजे मेहकर तालुक्याचा जर विचार केला आपण फंगाळ साहेब, तर मेहकर तालुका हा जनसंघाचा अतिशय बालेकिल्ला होता। म्हणजे जर जुन्या काळी जर कोणी तुम्ही संघाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला जर विचारलं तर हा मेहकर तालुका जिल्हा म्हणून संबोधला जायचा। म्हणजे जर जुना इतिहास जर पाहायला गेलो आपण तर इथे जनसंघाचे प्रचंड मेहनतीचे कार्यकर्ते होऊन गेले की ज्यांनी अटलजीची सभा इथे झालेली आहे। असे एक अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की जिथे आपल्या मेहकर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा अतिशय गड मानला जायचा। आणि माझा प्रश्न आहे, केंद्रात भाजपची सत्ता आहे, हो, महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आली, हो, आणि नुकत्याच झालेल्या दिल्लीतही भाजपची सत्ता आलेली, बरोबर। विरोधी पक्ष सुद्धा एक मोठा पक्ष आहे, काँग्रेस असो, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस असो, बरोबर, काँग्रेस असो, विरोधी पक्ष काय साधा माणूस नाही।
पण एवढा असताना सुद्धा सतत निवडणुकीत भाजपलाच यश कसं काय मिळते, म्हणजे कसं मिळते, कसं काय मिळते, हा प्रश्न उपस्थित नाहीये. कारण जनतेचा कौल येतो. जनतेने जर महायुतीला भाजपला मतदान केलं असेल तर त्यांचा विजय 100% व्हायलाच पाहिजे. पण काँग्रेस एवढा मोठा पक्ष असून दिल्लीमध्ये 0 बजेटवर आला किंवा मशीन मध्ये काही घोटाळा आहे असा आरोप त्यांच्याकडून वेळोवेळी होत आहे. आणि तुम्ही युवा पिढी जी आहे, म्हणजे तुमची भाजपचीच नाही, जनरल महाराष्ट्र देशातली जी युवा पिढी आहे ही अतिशय तंतोतंत आणि हुशार आहे, सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून असतात. काय वाटतं तुम्हाला, मशीनचा फरक असेल का, जनतेचा कौल असेल, काय वाटतं? हे बघ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने या निवडणुका येणाऱ्या काळात होत चाललेल्या आहेत, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा एकच मूलमंत्र राहिलेला आहे की तळागाळातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने, प्रत्येक कार्यकर्त्याने मतदारांना जागृत करायचं आणि जास्तीत जास्त मतदान कसं होईल यासाठी प्रयत्न करायचा. ज्या पद्धतीने एखादा विद्यार्थी परीक्षेत बसतो आणि त्याला जास्तीत जास्त पर्सेंटेज मिळवण्यासाठी जास्तीत जास्त अभ्यास करतो, त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, कार्यकर्ता हा अगदी तळागाळापर्यंत मतदान, म्हणजे तुम्ही पाहिलं तर आमच्या भारतीय जनता पार्टीची जी मतदान करून घेण्याची जी पद्धत आहे, अगदी 50 प्रमुखापर्यंत सुद्धा आमच्याकडे पद दिलं जातं. आणि या भारतीय जनता पार्टीचा हा जो 50 प्रमुख असतो याला केवळ 120, 100, इव्हन काही पदाधिकाऱ्यांना केवळ 10, 15 मतदारांचं मतदान काढून घेण्याची जबाबदारी असते. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण भारतातच नव्हे तर दिल्लीमध्ये, महाराष्ट्रामध्ये केवळ हे शक्ती केंद्र प्रमुख, बूथ केंद्र प्रमुख या प्रत्येकांनी तळागाळातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना भेटी दिल्या आणि जास्तीत जास्त मतदान हे खेचून घेतलं. तुमचा प्रश्न बरोबर आहे. त्यामुळे इथे कुठेच तुम्हाला जर असं वाटत असेल की ईव्हीएमचा घोटाळा वगैरे, हे नाही. प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत भारतीय जनता पार्टीचा शक्ती केंद्र प्रमुख हा भारतीय जनता पार्टीचे विचार पेरण्यास समर्थ राहिला, म्हणूनच कदाचित तुम्हाला हे सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं वातावरण दिसते. आपल्या भारत देशामध्ये लोकशाही राज्य आहे, म्हणजे जनतेचं राज्य. जनता ज्यांना कौल देईल, सत्ता देईल, ते सत्तेवर असतात. बरोबर. राजकारण करत असताना किंवा निवडणुकीमध्ये मतदान घेत असताना वेगवेगळे आमिष जनतेला दाखवण्यात येतात. ते विकासाचे असो, आर्थिक असो किंवा इतर काही गोष्टी असो. जातीपातीचं राजकारण किंवा हिंदूवर राजकारण या गोष्टी कितपत साहजिक आहे. कारण भाजपनं जे सध्याचे मुख्यमंत्री येतात त्यांनी प्रचारादरम्यान कटेंगे बटेंगे हिंदू वगैरे ह्या गोष्टी केलेल्या आहेत. मग लोकशाहीमध्ये हे कटेंगे बटेंगे किंवा एक जातीपातीचं राजकारण यायला पाहिजे का, किंवा ह्या गोष्टी लोकशाहीला घातक भविष्यामध्ये होऊ शकतात का? कारण आपला भारत देश हा सर्व धर्म समभावाचा देश आहे. सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये राहतात. मग एकाच बाजूला बोलून एक मतदान घेण्यासाठी किंवा जनतेला संभ्रमित करण्यासाठी किंवा जातीपातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी असे प्रयत्न होत आहेत का? युवकांना एक चांगले राजकारणामध्ये जर युवकांना यायचं असेल तर ह्या गोष्टी करून युवकांना भ्रमित करण्यात येत नाही का? काय सांगा? सगळ्यात महत्वाचं किंवा भारतीय जनता पार्टीचा जर तुम्ही हिंदूंची व्याख्या जर पाहिली भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने, तर काश्मीर से कन्याकुमारी तक म्हणजे संपूर्ण भारतात जो राहणारा नागरिक आहे तो जर स्वतःला मी भारतीयाचा रहिवासी आहे, भारतातला रहिवासी आहे आणि भारताविषयी मी प्रामाणिक आहे असं जी कुठली व्यक्ती समजते त्या व्यक्तीला भारतीय जनता पार्टीच्या व्याख्येमध्ये हिंदू म्हटलेलं आहे. म्हणजे जो हिंदूला आपल्या भारतात व्याख्येमध्ये हिंदू म्हटलेलं आहे. म्हणजे जो हिंदूला आपल्या भारतात राहून भारताविषयी जर कुठे स्वतःचा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो हिंदू नाही. आणि या समस्त नागरिकांना जागृत करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते. आणि हे जे तुम्ही म्हणताय की बा कटेंगे तो बटेंगे, हे सगळे फेक निरेटिव्ह होते की जे फडणवीस साहेब नेहमी त्यांच्या भाषणात म्हणायचे की बा या फेक निरेटिव्हमुळे कदाचित आम्हाला लोकसभेमध्ये जागा कमी पडल्या. पण हे जे फेक नरेटिव्ह होतं लोकांच्या लक्षात आलं की बा काँग्रेसने येणाऱ्या विधानसभेमध्ये म्हणजे ज्या खासदारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने लोकांची दिशाभूल केली. आणि खरं पाहिलं तर तुम्ही पाहिलं असेल की जर उद्धव साहेबांच्या ज्या सीटा आल्या म्हणजे उभाठाच्या जेवढ्या काही सीटा आल्या, या सीटा कशामुळे निवडून आल्या तुमच्याही लक्षात आलं असेल की बा मतांची विभाजणी झाली, कुठे फतवे निघाले. तर या सगळ्या संभ्रमात काय झालं, या म्हणजे विरोधकांनीच हे फेक निरेटिव्ह फैलवले आणि विरोधकांनीच जातीपातीचं राजकारण करून मतदान खेचण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टीने केवळ एक विचार पेरला, म्हणजे भारताचं अभुत्व जागृत ठेवण्यासाठी किंवा भारत जगात शक्तिशाली बनवण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे. हेच भारतीय जनता पार्टीने तळागाळात फैलवण्याचा प्रयत्न केला.
हे जातीपातीचं राजकारण, कटेंगे तो बटेंगे. भारतीय जनता पार्टीचा एकच मूलमंत्र होता, नेक है तो सेफ है, एक है तो सेफ है. आणि हाच मूलमंत्र कदाचित दिल्लीलाही कारणीभूत ठरला आणि महाराष्ट्रालाही कारणीभूत ठरला. आणि येणाऱ्या काळात सुद्धा तुम्हाला सगळीकडे भारतीय जनता पार्टी दिसेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारतीय जनता पार्टीचं जे सक्षम नेतृत्व आहे, जसं केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी, म्हणजे केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र, ही कन्सेप्ट कार्यकर्त्याला मान्य आहे. म्हणूनच हे भारतीय जनता पार्टीला यश आहे. तुम्ही म्हणता बा केंद्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस असं तुम्ही सांगितलं. विधानसभेच्या ज्या जागा आल्या, म्हणजे महायुतीची जी सत्ता आली, त्यावेळेस निवडणुकीच्या दरम्यान माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचा चेहरा निवडणुकीत समोर करण्यात आला. बरोबर. त्यांच्या नेतृत्वाचं निवडणूक लढविण्यात आली. आणि गावामध्ये नाही, मतदारामध्ये नाही, जवळपास सर्व ठिकाणी चर्चा आहे की एकनाथराव शिंदे साहेब यांच्या चेहऱ्याकडे पाहून लोकांनी मतदान केलेलं आहे. बरोबर. मग ते अजितदादा पवार पक्ष असो किंवा शिंदे साहेब असो किंवा भाजप असो, मग एवढं त्या माणसाच्या जागेवर जर सीट आली असती तर त्या माणसाला मुख्यमंत्री पद 2.5 वर्ष द्यायला पाहिजे नव्हतं का? अगदी बरोबर तुम्ही बोललात. आता जर सध्याचं जर राजकारण पाहिलं तर हे मुख्यमंत्री पद हे केवळ एक व्यवस्था आहे. आपल्या या महायुतीच्या प्रोग्राम मध्ये इतकं अलबेल वातावरण सुरू आहे की देवेंद्रजी स्वतःला कधीच मुख्यमंत्री समजत नाही. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.